नमस्कार, मी उमेश आणि आपण बघत आहात नव महाराष्ट्र टाइम्स। तर सध्या वातावरण जे आहे गणेशोत्सवाचं हे खूप धमाल आहे आणि यामध्ये सध्या तासगावमध्ये एक असा सुद्धा गणपती आहे की ज्या ठिकाणी लक्ष्मी माळ असं एक भूताची स्टोरी आहे आणि या पद्धतीचं एक देखावा सुद्धा केलेला आहे तयार। आणि हे जे मंडळ आहे या मंडळाला आपण सध्या भेट दिलेली आहे। प्राध्यापक संतोष अडसूळ या लक्ष्मी मंडळाची स्थापना 2000 साली झाली। जिवंत देखाव्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक प्रबोधनाचं कार्य या मंडळामार्फत होतं आहे। यावर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये आजच्या तरुण पिढीला काही नवीन संदेश दिलेले होते। याचा भाग विचारात घेऊन आधुनिक जगामध्ये आजही लोक अंधश्रद्धेला किती स्थान देतात आणि ज्यामुळं आपली अधोगती होत चाललेली आहे, हे सामाजिक प्रबोधनाचं कार्य या मंडळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं कार्य असं आहे, आज ही मुलं आणि कुटुंबामध्ये विज्ञानाला फाटा देऊन अंधश्रद्धेकडे वळतात, भूत या संकल्पनेला घाबरतात। घरामध्ये एखादी घटना घडली तर त्या वेळेला घरातील काही जुने लोक किंवा नवीन लोक की अंधश्रद्धेला त्या ठिकाणी महत्त्व देतात। परंतु आजच्या या युगामध्ये भूत ही संकल्पना खोटी आहे आणि या संकल्पनेला न घाबरता आधुनिक युगामध्ये भारताला बलशाली बनवण्याचं कार्य आपल्याला या देखाव्यातून करावायचं आहे। पण हेच पात्र का निवडले? याचं कारण असं आहे की आज समाजातील विविध स्तरातील लोकसुद्धा आजही या संकल्पनेकडे बघितलं की घाबरतात। यातून हा संदेश द्यायचा आहे, घाबरण्याचं काही कारण नाही, भूत वगैरे काही नसतं, हे माणसाचंच फक्त एक रूप आहे आणि ते समाजाला भीती दाखवण्याचं कार्य करतं। त्या भूतासारखी एक छबी उभा केलेली आहे, त्याच्यावर लाइटिंग पाडलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये समाजात असंच होतं की लोक आपल्या सावलीला घाबरत होते। त्या पद्धतीनं हे जे भूत वगैरे काही संकल्पना नाही आणि हा आपल्यासारखाच एक स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि आजही समाजातील लोक याला किती घाबरतात हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची जी हत्या झाली याच्या पाठीमागचं कारण जर आपण शोधलं तर त्यांचे विचार हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांनी थांबवलेले होते। तर हे विचार थांबू नयेत, हे विचार पुढं जावेत आणि समाजामध्ये जे आज अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं हे न घालता की विज्ञानवादी युगाकडे समाजानं वळावं, हा त्यातून संदेश देण्यात आलेला आहे। बोल, काय नाव? समर्थ कदम। तर हे आमचं मंडळ आहे लक्ष्मी मंडळ। तर दरवर्षी आम्ही नाटक ठेवतो, तर यावर्षी पहिल्यांदाच आम्ही गुहा ठेवली आहे। तरी बघू शकता तुम्ही आत भीती वाटत नाही? नाही, भीती वाटायचं काही नाही। म्हणजे रात्रीचे पूर्ण अशा रांगा लागतात लांब लांबपर्यंत बघायला। बघायला म्हणजे पूर्ण प्रेक्षक गावून लांबून येतात। काल 2 जणी इस्लामपूरवरून आलती। शेजारची माणसं भेट नाहीत का? नाही, शेजारचं कोण भेट नाही, लहान मुलांना फक्त तेवढी भ्याय। काय आता ही जी केलेला आहे, तू मानतोयस भूताला? नाही, भूत वगैरे काय नाही। कर सरांनी जे काही त्यांचं आयुष्य संपूर्ण या अंधश्रद्धा निर्मूलनावरती कार्यान्वित केलं, परंतु यानंतर सुद्धा अनेक भाग आहेत किंवा आपल्या देशामध्ये अशी ठिकाणं आहेत जिथं अंधश्रद्धा आणि अशा पद्धतीचे ज्या काही चेटकिनी याला आपण म्हटलं जातं आहे, हे चेटकिनींची भीती गाठली जाते। या ठिकाणी एक चांगला देखावा, सुरेख असा देखावा केलेला आहे आणि या देखाव्याच्या माध्यमातून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना सुद्धा श्रद्धांजली वाहिलेली आहे।